विद्यार्थ्यांचं स्वागत। या विषयात आपण SMAW प्रोसेसचा वापर करून 10 मिलीमीटर जाडीच्या MS प्लेटवर हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये कॉर्नर जॉइंट बद्दल शिकू। या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल टॅक वेल्डिंग आणि वेल्डिंग प्रक्रियेसाठी योग्य इलेक्ट्रोड्स निवडण्यास, कॉर्नर जॉइंट मध्ये प्लेट्स हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये तयार आणि सेट करण्यास, टॅक वेल्ड करण्यास, SMAW वापरून हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये कॉर्नर जॉइंट वेल्ड करण्यास, दोषांसाठी वेल्डमेंटची तपासणी करण्यास। आता SMAW प्रोसेस वापरून हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये 10 mm जाड MS प्लेट्सवर कॉर्नर जॉइंट साठी आवश्यक असलेली साधने पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, प्रिक पंच, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईज, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, इलेक्ट्रोड केबल आणि अर्थ केबल, इलेक्ट्रोड होल्डर, इलेक्ट्रोड, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, SMAW वेल्डिंग प्लांट मशीन, C-क्लॅम्प। आता SMAW प्रोसेस वापरून कॉर्नर जॉइंटमध्ये 10 mm जाड MS प्लेट्सवर T जॉइंटसाठी प्री वेल्डिंगची तयारी पाहू। दोन 10 mm जाड MS प्लेट्स कापून घ्या। 150 mm लेंथ बाय 50 mm विड्थ। कडा फाईल करा आणि प्लेट्सची तपासणी करा। कॉर्नर जॉइंट मध्ये प्लेट्स हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये सेट करा। योग्य रूट गॅप सह हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये दोन टोकांना टॅक वेल्ड करा। चिपिंग हॅमर आणि स्टील वायर ब्रश वापरून टॅक वेल्ड स्वच्छ करा। 2 mm रूट गॅप ठेवा। 90 अंश वर वेल्ड सेट केल्यानंतर ट्राय स्क्वेअर वापरून अलाइनमेंट तपासा। कॉन्ट्रॅक्शनमुळे धातूचे विकृतीकरण टाळण्यासाठी प्लेट्स अशा प्रकारे प्रीसेट करा की टॅक वेल्डेड जॉइंटचा आतील अँगल थोडासा कमी होऊन 88 अंश होईल। प्रत्येक रनसाठी इलेक्ट्रोड्स तयार ठेवा। रूट रनसाठी 3.15 mm इलेक्ट्रोड आणि 120 amps करंट वापरा। सेकंड आणि थर्ड रनसाठी 4 mm इलेक्ट्रोड आणि 160 amps करंट वापरा। सुरक्षितेच्या उद्देशाने पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरा। आपण प्री वेल्डिंगची तयारी पाहिली आहे। SMAW प्रोसेसचा वापर करून हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये 10 mm जाडीच्या MS प्लेट्सवरील कॉर्नर जॉइंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू। 3.15 mm डाया, इलेक्ट्रोड आणि 110 amps वेल्डिंग करंटसह रूट रन जमा करा। काठाच्या दरम्यान इलेक्ट्रोड अँगल 45 अंश आणि 70 ते 80 अंश वेल्ड लाईनसह की होल तयार करत वेल्ड क्रेटर जवळ राखा। युनिफॉर्म फ्युजन आणि योग्य रूट पेनिट्रेशन मिळवण्यासाठी एक शॉर्ट आर्क राखा। डिस्लाय करा आणि रूट बीड पूर्णपणे स्वच्छ करा। 4 mm माइल्ड स्टील इलेक्ट्रोड आणि 160 amps करंट वापरून इलेक्ट्रोड अँगल अपर प्लेटवर कमी करून 55 अंश ते 65 अंश वर थोडासा वीविंग मोशन वापरून सेकंड रनची प्रक्रिया करा। किंचित वीविंग मोशन वापरून इलेक्ट्रोडचा अँगल 95 अंश ते 105 अंश अपर वर्टिकल प्लेटवर वाढवून थर्ड रन जमा करा। आवश्यक थ्रोट थिकनेस राखण्यासाठी थर्ड रनच्या बॉटम टो लाईनला अंतर नसावं। जर 2 पास टेक्निक अवलंबली असेल तर सेकंड रन वीविंग मोशनने केली पाहिजे। क्रेटर भरणे, डिस्लॅग आणि बीड साफ करणे सुनिश्चित करा। आता SMAW प्रोसेस वापरून हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये
10 mm जाड MS प्लेट्सवर कॉर्नर जॉईंटसाठी अनुसरण्याचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहू. गरम वेल्ड धरण्यासाठी टॉंग्स वापरा. मल्टीलेयरसह शॉर्ट आर्क लेंथ राखा. इलेक्ट्रोडचा योग्य अँगल आणि ट्रॅव्हल स्पीड वापरून ओव्हर डेपोझिशन आणि साइड अंडरकट टाळा. प्लेटच्या वरच्या काठाला वितळण्यापासून रोखा. भागाच्या दोषांसाठी कॉर्नर वेल्डची तपासणी करा. तपासणी प्रक्रियेदरम्यान कोणते डिफेक्ट्स ओळखले जाऊ शकतात ते पाहूया. ओव्हर डेपोझिशन, अंडरकट, ब्लो होल्स, पोरोसिटी, कॉन्केव्हिटी. रिकॅप. या विषयात तुम्ही शिकलात योग्य इलेक्ट्रोड निवडणे, प्लेट्स एका कॉर्नर जॉइंट हॉरिझॉन्टल पोझिशन सेट, कॉर्नर जॉइंटला एका शॉर्ट आर्क सह वेल्ड करणे, बाहेरच्या दोषांसाठी वेल्डमेंट्स तपासणे.